धाबा धावपलकावरती पुढे जात असताना 16 या आकड्यावरती 16 धाबा तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता. षटकातील पुढचा बॉल गॅप मध्ये पटका चांगला बॉल चालला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा तिसरा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती जनसंख्या तुम्ही पाहताय 16 या आकड्यावरती 20 या आकड्यावरती 20 धाबा धावपलकावरती. याच्या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रयासला तुम्ही पाहता का बॅटिंग करतोय प्रयास. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला वॉट अ शॉट फिल्डर तिथे तैनात आहेत आणि तोपर्यंत धावा पूर्ण केल्या जात आहेत 2 आणि 2च्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती पुढे जात असताना 22 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आहे. डॉट बॉल 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 22 या आकड्यावरती. ओठाट खेळायचा प्रयत्न बॉल मागे वेगायला चाललाय सुजल न फटका केसला बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. ओमकार पाटीलला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. सुजलनं चौकारानं स्कोर पुढे नेला. धाबा धावपलकावरती 26 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. ज्या सफल झाले त्याच रेंजमध्ये बॉल फेकला ओमकारनं. उडवलाय बॉल मागे चालला वेगानं सीमारेषेच्या बाहेर केला दुर्गक्षाला सलामी देणारा हा झाला सुजल गरजचा चौकार.
30 धावा धावफलकावरती षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेनं लॉग ऑफला सोडला असेल सुजल खरतला जीवनदान. एकतीस धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. बघा जरा लक्ष द्या डीजे मास्टरवर. पुढचा बॉल बॉल वेगाला चालला मागे तुम्ही फिल्डर तिथे तैनात आहे त्याचाच फायदा लगेच बॅट फेकली आहे आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती जनसंख्या तुम्ही पाहता 33 या आकड्यावरती. या षटकातील एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अपील अपील हलकीशी तुम्ही पाहिली तारेकीचा प्रयत्न लेग बाईच्या स्वरूपात एकदा एका धावेच्या बरोबरीनं 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 34. हॅलो 34 धावा स्कोरबोर्ड वरती. हलचिक शेवटचा षटक या षटकातील तुम्ही पाहता या मॅच मधील शेवटची ओव्हर 34 रन स्कोरबोर्ड वरती. कृष्णा आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. उडवलाय बॉल चालला बॉडी लाईटच्या बाहेर आउट ऑफ दीपा. प्रयास कोहलीचा पहिल्या षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावफलकावरती 40 या आकड्यावरती. चाळीस धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल आणि किडे गुडला मिस्तामिंग झेलची शक्यता.
घनश्याम पाटील आला बॅटिंगसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चाळीस धावा तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता. या टीमचे पुरस्कर्ते स्कायरा 11 यंगस्टर वालचे आकाश शेठ पाटील यांच्याकडनं घनश्याम पाटीलला प्रत्येकी षटकासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक. प्रत्येकी षटकासाठी त्याला 1000 रुपयाचे कॅश प्राइज. ऑन द कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेने. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. 1 केली सेकंडचा कॉल दिला. फेक इट डेंजरला बंटी आले. रन आउट. विकेट. तीन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धापा धापलकावरती तुम्ही 41 पाहता. स्कोरबोर्ड वरती रन संख्या. धीरज पाटील आला मैदानावरती बॅटिंगसाठी. या पहिल्या पूर्वार्धाचा 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल आहे षटकातील. ऑन द कार्पेट तिकडे फिल्डर तैनात आहे. तुम्ही पाहता शॉर्ट मिड ऑफला फिल्डर होता. तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. बेचाळीस धावा धापलकावरती. हॅलो षटकातील पुढचा बॉल. ऑन द कार्पेट बॉल चालला. लॉग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. 1 केली सेकंडचा कॉल. फेक डेंजर एंडला पण प्लेअरला डायरेक्ट हिट केलाय त्या बॉलनं. स्टंपच्या मधोमध धावत असतील ते. डायरेक्ट हिट. या धावा मिळतील 2च्या बरोबरीने स्कोर पुढे चालला. 44 या आकड्यावरती 44 रन. स्टंपच्या मधोमध नक्कीच धावत असतील ते. डायरेक्ट हिट. 1 बॉल शिल्लक आहे. बॉल चालला बॉन्डलाच्या दिशेने. 1 केली सेकंडचा कॉल दिला. सेकंड रन होईल का?
2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न नसणार आहे. 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपलं जाते. चौथा पहिल्या धावाचा खेळ संपला. धावा धापलकावरती 46-47 चा विजय. तर खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगली मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला श्री गणेश आई गावदेवी सिद्धी करवले टीम, CSK सिद्धी करवले टीम आणि त्यांना फाईट करते स्कायरा न्यू स्टार वाल. पहिल्या सत्रामध्ये पाहिला आपण 46 धावा 47 धावांचं लक्ष ठेवले सामना
जिंकण्यासाठी चार षटकामध्ये 47 धावा बनवायच्या आहे सामना जिंकण्यासाठी श्री गणेश आई गावदेवी सीएसके सिद्धी टीमला 4 ओव्हरमध्ये 24 बॉल आणि 47 धावांची गरज असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बंटी पाटील आणि अक्षय पाटील आणि बंटी पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 47 रन्स चेस करायच्या 47 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. धीरज पाटील सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. 47 धावा बनवायच्या आहेत तुम्हाला 4 ओव्हरमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवरती धीरज पाहायला मिळेल. पहिला ओव्हर फेकताना समोर स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल तुम्हाला अक्षय पाटील. त्याच्या जोडीला नो स्ट्राईकला बंटी पाटील. ही जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल गोलंदाज धीरजचा हाफ ट्रॅकरचा बॉल बन्नट वेग पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. पहिल्याच बॉलची समाप्ती. पहिलाच बॉल आहे डॉट. समोर फलंदाज होता अक्षय पाटील. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज धीरज. समोर अक्षय पाटील और चेंडू हवेमध्ये. बॉल हवेत आहे आणि पहिला विकेटचा पतन. बिग विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का क्रमांक. धक्का क्रमांक पहिला श्री गणेश आई गावदेवी सीएसके सिद्धी टीमला हा लागलेला. अक्षय पाटील बाद झालाय. न्यू बॅटर विकी पाटील मैदानाच्या हातमध्ये दाखल झालाय. ही मॅच महत्वाची असेल दोन्ही टीमला. विकी पाटील मैदानाच्या हातमध्ये दाखल झालाय. 4 ओव्हरमध्ये 47 धावा बनवायच्या आहेत. पहिला बॉल डॉट. त्यानंतर विकेटचं पतन. खूप चांगली सुरुवात करून दिली गोलंदाज धीरजने आपल्या टीमसाठी. बंटी पाटील मात्र नो स्ट्राईकला. स्ट्राईकला फलंदाज विकी. पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा पुन्हा एकदा बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर मात्र उचली घेतो आणि मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. खूप चांगली मॅच पाहतो आपण. एका बाजूला स्कायरा न्यू यंगस्टार वाल यांना फाईट करते श्री गणेश आई गावदेवी सीएसके सिद्धी टीम. सुरुवातीला पाहिला आपण पूर्वार्धामध्ये स्कायरा वाल टीमने 4 ओव्हरमध्ये बनवल्या 46 धावा. 47 धावांचं लक्ष ठेवलं. लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या ओव्हरमध्ये दमदार गोलंदाजी पाहायला मिळते धीरजची. फेल डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण धीरजला. काय चेंडूची हाताळणी. हाफ ट्रॅकरचा बॉल आणि अगदी पुढचा बॉल. इथं मात्र उचललाय. बॉल हवेत आहे. पाहूया मिस टायमिंग आहे का प्रॉपर आहे. मिस टायमिंग होता परंतु कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झालाय. संधी मिळाली आहे तशी मात्र मोठा फलंदाज बाद झाला असता. मोठी विकेट मिळाली असती परंतु झेल ड्रॉप झाला आणि फक्त एक धाव मिळाली मात्र त्या बॉलवरती.
एका धाब्याने मात्र धावफलक पुढे जात असताना सुरुवात मात्र झाली श्री गणेशा एका धाब्याने. आता मात्र बंटी आलाय स्ट्राईक एंडला. एक विस्फोटक फलंदाज श्री गणेश आई गावदेवी CSK सिद्धी करवलेल्या टीमचा हा विस्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज आणि घातक फलंदाज. हाफ ट्रॅकरचा बॉल हवेत आहे, मिस टायमिंग आणि सेकंड विकेटचा पतन. सेकंड विकेट डाऊन, दुसरा विकेटचा पतन. बंटी पाटील बॅक टू द डकआउट. तसेच त्यांचं नुकतंच आगमन झाले पनवेल समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी सर यांचे देखील शुभ आगमन झाले. या मोस्ट वेलकम आपलं सर. या मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मी मोहन पाटील माझ्या माध्यमातून या आपण सेकंड विकेट डाऊन, दुसरा विकेटचा पतन. सलामीची जोडी होती अक्षय पाटील आणि बंटी पाटील दोन्ही डगआउट मध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळते धीरजची. त्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवायच्या होत्या, त्या धावा बनल्या नाहीयेत. 17 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली. हा बॉल इथं पुन्हा एकदा मिस्टा बिग बॉल हवेत आहे. धक्का क्रमांक तिसरा विकेटचा पतन. किती वाल्या 47 धावेचा पाठलाग करायचा होता. धावा धावपलकावरही तुम्ही पाहता पनवेल असोसिएशन समालोचकांचे उपाध्यक्ष योगीजी भडवी सरांचा शुभागमन झाला. या योगीजी भडवी सर तुमचं मनापासून मनपूर्वक सरचे स्वागत. ओम साई 11 तलोजे बसकूर आपलं मनपूर्वक सरचे स्वागत करत. एक धाव धावपलकावरती 46 चा पाठलाग अजूनही करायचा येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 18 बॉल 46 विकेट 3 पहिल्याच ओव्हर मध्ये धीरजनं घेतल्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय दुसऱ्या षटकामध्ये. घनश्यामचा वापर केला, दुसऱ्या षटकामध्ये घनश्यामचा वापर केला. 46 ची अजूनही गरज आहे. येणारे बॉल शिल्लक असतील 18 बॉल 46 करायच्यात विजयासाठी. बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश आई गावदेवी CSK सिद्धी करवलेला. फिल्डिंग करणार टीम वेळ कमी घ्या प्लीज, लक्षात असू द्या. उद्याचे जे संघ आहेत ते नक्कीच 9 वाजता आपण उद्या मॅचला सुरुवात करणार आहोत. उपस्थिती लवकर दाखवायची आहेत उद्या, कारण की आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत. वेळेवरती या. स्विच इट, व्हॉट अ शॉट. आठवण केवन पीटरसनची. स्विच इटचा पहिला दणका, विकी पाटीलचा तडाखा, षटकार. आयरा 11 बुर्दुल टीमचे कॅप्टन सुधीर पाटील तुम्ही देखील उपस्थित राहायचा. आयरा 11 बुर्दुल टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी उपस्थित राहा. ऑल कार्पेट बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर आहेत. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय. आठ या आकड्यावरती 8 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय. हा बॉल खूप चांगला होता. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉल. पुढचा बॉल पडला तसा. विकेट कीपर बीट बॉल मागे चालला वेगाने. एक केली आहे. डबलचा प्रयत्न, फेकी आली आहे. डेंजर एंडला रनआउटची संधी. इथे घडलं काय? 22च्या स्वरूपात 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला.
मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. पडल्यानंतर बॉल आणखीन एक डॉट बॉल. काय बॉलिंग चालू आहे आणि अशा रीतीनं तुम्ही पाहता 2 वाजता खेळ समाप्त झाला. लक्ष 47 धावा धावपलकावरती 10. दादा 10 धावा झाल्या 10. धावा स्कोरबोर्ड वरती. 12 बॉल 37 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. स्पीडअप करा बघा. आयरा 11 बुर्दू टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. आडवा पाटला खेचला, फिल्डर पुढे आले, फिल्डिंग चांगली झाली आहे आणि तोपर्यंत या बॉलवरती तुम्ही पाहता धावा मिळतात. धावपलकावरती स्कोर 2 न पुढे चालला. धावपलकावरती तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल तुम्ही पाहिला. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, त्याच्यानंतर डॉट बॉल पाहिला. चांगली बॉलिंग प्रतीक पाटील पीपी. उडवलाय बॉल, मिस्टामिंग आहे. फिल्डर तिकडे पाहतच राहतील आणि गेला बॉल बॉडी लाईनच्या दिशेनं लॉंग ऑन मिड विकेट वरनं सीमा पार आलाय चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर मात्र आता पुढे चाललाय. धावपलकावरती 16 या आकड्यावरती. पुढचा बॉल. आपटला बॉल, त्याच्यावरती प्रति आला. बॉल पाठवलाय डीप स्क्वेअरला, एक सीमा रेषेच्या बाहेर. बिगिट षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावपलकावरती 22 या आकड्यावरती. आठ बॉल 25 ची गरज आहे. उंच गेला, बॅटच्या वरच्या टॉयला बॉल लागला. विकेट मिळतीये घनश्याम पाटीलला. फलंदाज बाद.
शेवटचा बॉल उंच गेलाय, बेस्तामिंग आहे, विकेट प्राइज केली, आणखी एक विकेट, फलंदाज बाद. आणि अशा रीतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. धाबाधापलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 22 या आकड्यावरती 12 मॅन आमचे राधेश्यामला तुम्ही पाहता, राधेश्याम पाटील. आता ते थोडे नाराज आहेत, ते देखील एक जबरदस्त गोलंदाज होते, बॅट पॅच चालू आहे. त्याच्यानंतर 12 मॅन त्यांना पाहता, त्यांचे छोटे बंधू ओमकार पाटील यांना तुम्ही खेळताना पाहता, एक अष्टपैलू क्रिकेटर. आणि पिसारवे मध्ये तेजस पाटील आहे ना, तो देखील यांचाच बंधू आहे, पण तो मामाकडे राहतोय म्हणून त्या टीम मध्ये पिसारवेला बिलॉंग करतोय. तिन्ही बंधू क्रिकेट चांगला खेळतात. आज आमचे 12 मॅन आहेत मोठे बंधू. ओमकार पाटील अष्टपैलू आहे सिद्धी करवलेचा, पिसारवेचा अष्टपैलू तेजस पाटील आहे, आणि आमचे 12 मॅन राधेश्याम पाटील आहे. चांगला आहे, हॅप्पी आहेत ते, खऱ्या अर्थानं खुश आहेत ते देखील. 6 बॉल आणि 25 घरात सुजल घरात आलाय. पहिलाच बॉल पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल आला, लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. आणि 7 डॉट बॉल खेळलाय ओमकार पाटील, त्याच्या बॅट मध्ये एक देखील धाव आली नाही. आणखीन एक डॉट बॉल, लागोपाठचा या ओव्हरचा तिसरा डॉट बॉल, आणि 7 डॉट बॉल खेळलाय. याच डॉट बॉलच्या कारणानं आज पराभूत व्हावं लागतंय श्री गणेश. आई गावदेवी सिद्धी करवले सिंहच केला. षटकातील पुढचा बॉल, आणखीन एक 8वा डॉट बॉल आला, लागोपाठचा 4था. या स्पर्धेतील पहिलं मेडन शतक विशाल मडवीचं तुम्ही पाहिलं, आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसामध्ये घनश्याम पाटीलचं तुम्ही पाहिलं. आणखीन एक सुजल गरजचं पाहायला भेटेल का? सफल झाला क्रॉस द लाईन. आता बॅटचा फेस ओपन, आणि इथे तुम्ही पाहता बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकाराला. या चौकारानं स्कोर पुढे जाईल, विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हटलं जातं ना, वेळ गेली, काळ गेली, सत्ता गेली, आणि हे शानपण सुटलं. हे शानपण अगोदर सुटलं असतं, कुठेतरी टीमच्या स्कोर पर्यंत तुम्ही गेला असता. उद्या स्पर्धा सिद्धी करवली मध्ये, आणि खऱ्या अर्थानं त्यांना देऊया त्यांच्या स्पर्धेला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. उद्या चालू होत्या त्यांची स्पर्धा, खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. पटका चाललाय, शेवटला गोड केली आहे. ओमकार पाटीलचा दणका पाहिला, सामना जिंकला. स्कार 11 तुम्ही पाहता. टीम यंगस्टर बहाल टीमने हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॉयज टीम सिद्धी करवले या स्पर्धेमध्ये भाग घेतला, अभिनंदन. पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि या मॅचचा मर्यादाभाषा मी लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देतो. या मॅचचा मन ऑफ द मॅच या मॅचचा मन ऑफ द मॅच बॅटिंग करताना 25 वन्स अगेन तुम्ही पाहताय. प्रयास कोहली ठरला या मॅच. या प्रयास कोहलीला आपण मॅन ऑफ द मॅच देऊ, आणि या आम्हाला बोलण्याची संधी दिली ओम साई 11 तलोजे मस्कूर तुमचं सर्वांचं आम्ही आभार मानतो. सर्व टीमचं आम्हाला बोलण्याची संधी दिली, आणि या स्पर्धेतून आम्ही रजा घेतो. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. त्याच्या या लवकर या दोन्ही केल्या.
हॅलो. तर दैसर गावचा एक बुलंद आवाज, त्याचा आवाज ऐकला आपण. 2 दिवस सलग सौरभ पाटील यांचा देखील इथं शुभ सन्मान केला जाईल. खूप चांगली कॉमेंट्री, अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करत असतात सौरभ पाटील, त्यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. माईची उद्दर्शार सन्मान देऊन, सन्मान चिन्ह देऊन इथं शुभ सन्मान केला जाईल सौरभ पाटील यांचा. आपण पाहतो मंचावरती ज्यांचा शुभ सन्मान केला जातो, दैसर गावचा एक बुलंद आवाज, त्यांनी या ओम साई 11 तलतपूर या स्पर्धेमध्ये 2 दिवस समालोचक केलं, त्यांचा इथं शुभ सन्मान केला जातो. तर मॅन ऑफ द मॅच साठी मी यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच देऊन पुरस्कृत करत आहे. खूप चांगला खेळ केला. मॅन ऑफ द मॅचचा किताब पाहतो आपण, त्यांनी खूप चांगला खेळ दाखवला वरती. गोपाळ शेठ याच्या शुभ असते सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथंशी गौरव केला जातो. चला टॉस केला जाईल. एका बाजूला स्काय 11 बुर्दुळ संघ असेल आणि त्यांना फाईट करेल न्यू यॉर्क स्टार वाल संघ. पाहूया. तर बुर्दुळ संघ टॉस जिंकलाय. काय निर्णय? फिल्डिंगचा निर्णय. चला ही मॅच फार महत्वाची असेल, कारण की यातून जो संघ जिंकेल तो निश्चितच एका ट्रॉफीला हात घालील, सुपर 4 साठी दाखल होईल. तर 3 षटकांचा सामना असेल हे लक्षात ठेवा. दोन्ही टीमला विनंती असेल की 3 षटकांचा सामना असेल. खूप चांगली मॅच रंगताना पाहायला मिळेल. तुम्ही पाहता